अलीकडेच तथाकथित उच्च शिक्षित महिला या बाबाबुवांच्या नादी लागल्यात असं बोललं जातं, अशा बातम्या येतात. एका बाबाचं प्रकरण नुकतंच बाहेर आलं. त्यात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनासुद्धा राजीनामा द्यावा लागला. हे बघून एक महिला म्हणून तुला काय वाटतं, आपला समाज आत्ता कुठे चालला आहे? मला सगळ्याचीच खूप काळजी वाटते, अगदी खरं सांगावं तर. हा एक मुद्दा झाला आणि मला ओव्हरऑल असं वाटतं की किती इन्सिक्युरिटीज, किती भीती, किती पोकळी आहे आपल्यात, जी भरून काढायला आपल्याला वाटेल तो मार्ग अवलंबावासा वाटतो. आणि हे फक्त महिलांच्या बाबतीत नाही, मला हे ओव्हरऑल वाटतं. मी आत्ता इनफॅक्ट तयार होताना माझ्या टीमला हे सांगत होते की आज काय बरं नेसावं, काय दागिने घालावे. तर मी म्हटलं मंगळसूत्र घालते बाई. मागच्या 4-5 व्हिडिओजमध्ये मी साडीवर मंगळसूत्र घातलं नव्हतं. यावरून मला लोक इतकं बोलले आहेत कमेंट्समध्ये. आणि हे कोण बोलत आहेत माहिती आहे? पुरुष बोलत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्त्री असून एवढा सगळा साज करून तुम्ही मंगळसूत्र घातलं नाहीत. त्यांना बरं वाटावं म्हणून मी घातलं नाही आहे मंगळसूत्र. पण मला असं वाटतं की खरंच तुमच्याकडे एवढा वेळ आहे की तुम्ही एका बाईने मंगळसूत्र घातलं नाही म्हणून तिला लेक्चर करणार आहात? किंवा म्हणजे तुम्ही कधीतरी उघडून अभिनेत्री जे फोटोज पोस्ट करतात ना, त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा. तुम्हाला कसं वाटतंय तुम्हीच मला सांगा. मला त्याचा काही फरक पडत नाही खरंच. कारण मला राग चीड येण्यापेक्षा, वाईट वाटण्यापेक्षा मला दया येते आता की काय अवस्था आहे आपल्या लोकांची, कुठल्या थरापर्यंत चाललोय आपण, कशाचा अवलंब करतोय आपण आपल्याला बरं वाटावं म्हणून. एकतर हे असं दुसऱ्याला काहीतरी बोलणं किंवा कुठल्या तरी गोष्टीचं अवडंबर करणं किंवा मग कुठल्या तरी भोंदूबाबाच्या नादी लागणं, कुठेतरी आपल्याला बरं वाटावं, क्षणिक का होईना आपल्याला मी महत्त्वाची आहे, महत्त्वाचं आहे असं वाटावं, यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत. हे किती चिंताजनक आहे. सेल्फ अश्युरन्स आणि इंटरनल सिक्युरिटीचं काय झालं?